तर उदय सामंत यांची पत्रकार परिषद आपण पाहिलेली आहे। आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत। सुरुवातीला मी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये सर यांच्याकडे जातोय। उपाध्ये सर, देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद काही वेळापूर्वीच पार पडलेली होती। यामध्ये आपण पाहतोय आकडाच सांगतो आहे की भाजपनं पुन्हा एकदा आपणच राज्यामध्ये मोठा पक्ष असल्याचं सिद्ध केलेलं आहे। मात्र फडणवीस असं म्हणतायत की आम्ही तयारीनिशी उतरलेलो नव्हतो, खरी तयारी आम्ही महापालिका निवडणुकीत दाखवणार आहोत। म्हणजे अजून काय तयारी तुम्हाला दाखवणं अपेक्षित आहे? कारण 120 चा आकडा आणि आता उर्वरित महापालिका यामध्ये काय साध्य करणार आहे भाजप? नाही, महापालिकांसाठी तयारी आता आम्ही सुरू करतोय असं ते म्हणण्याचा अर्थ होता। असं आहे की भारतीय जनता पार्टी संघटनात्मक दृष्ट्या निवडणुकांसाठी कायम तयार असते। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कायम फील्डवरती असतो, त्यामुळे आम्ही निवडणुकांसाठी आमचं एका अर्थाने तयारी कायम असते, त्यासाठी आहे। पण त्याचबरोबर आम्ही जसं क्रिकेटच्या भाषेत बोलतात की तो बॉल फक्त खेळून काढा किंवा ती ओव्हर खेळू, म्हणजे 3 दिवसाचं प्लॅनिंग किंवा 50 ओव्हरचं प्लॅनिंग करू नका, तर ती ओव्हर त्यावेळी खेळून काढा। बरोबर, हे क्रिकेटमध्ये योग्य मानलं जातं। तसंच आत्ता नगरपालिका निवडणूक आहे, तर आता नगरपालिका निवडणुकांचंच प्लॅनिंग, त्याचं नियोजन, त्याची रचना, त्याचं ते कशा पद्धतीने यश मिळेल याचा प्लॅनिंग आता आधी करूया। तयारी महापालिकेची आता तो निवडणुका ज्यावेळी संपले 20 तारखेला काल झाल्या, त्यानंतर आता महापालिका सुरू झाल्या, पुढच्या आठवड्यामध्ये महापालिकेला गती येईल, त्यामुळे आणि त्यानंतर जिल्हा परिषद। त्यामुळे भारतीय जनता नंबर 1 भारतीय जनता पार्टी आम्ही निवडणुकांना आणि आम्ही पराभूत झालो। मला खरंच हसू येतं, मला आश्चर्य वाटतं। म्हणजे हे बाकी जे आता समजा जे काही जिंकलेत, जे काही हाताच्या पुढे 10, 15, 20 हे जे काही जिंकलेत, हे मग वोट चोरीमुळे जिंकलेत का? जर म्हणजे दावा ते तिथं जिंकलेत, मात्र ते लोकशाही मार्गाने जिंकलेत, तो लोकशाहीचा विजय। जिथे जिथे काँग्रेसचे, महाविकास आघाडीचे किंवा उद्धव ठाकरेंचे जे काही निवडून आलेले आहेत ते जिंकलेले काय, तर म्हणजे लोकशाहीचा विजय। मात्र जिथे बाकी सगळ्या ठिकाणी पराभव झाला तिथे मात्र वोट चोरी झाली। हा दुटप्पीपणा आहे, हा ढोंगीपणा आहे। मला असं वाटतं की त्याच्यावरती जनता हे ओळखते आणि त्यामुळे प्रश्न असा आहे, जनतेचा प्रश्न घेऊन तुम्ही लढताय का? नाही लढत आहे। तुम्ही बघा पूर्ण अख्ख्या कॅम्पेनमध्ये कुठले मुद्दे तुम्ही आणताय? वोट चोरी। बरं, त्यावरती सिरियस काही काम करताय का? तर सिरियस कोणीच काम करत नाही। त्यानंतर ठोस काही पुरावे देतात का? तर ठोस पुरावे कोणी देत नाही। मला असं वाटतं की जनतेच्या प्रश्नावरती काम न करता केवळ वरवरचं सोपी पराभवाची कारणं शोधायची ही विरोधकांची सवय आहे आणि त्यातून ते पराभव असाच होणार आहे जसा म्हणजे। आणि हा अति आत्मविश्वास नाही, तर संघटनेचं नेतृत्वावरती आणि संघटनेवरती विश्वास आहे। त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सुद्धा असंच चित्र, विधानसभेला चित्र होतं 288 असं घरी 288, आता 288च आहे। बरोबर, त्यावेळी 230च्या आसपास जागा भाजपला महायुतीला मिळाल्या होत्या। आताही त्याच गतीमध्ये आम्ही आता 150च्या आसपास आहोत। 137 झाल्या, अजून 10-12 येतील, त्यामुळे 150च्या आसपास नगराध्यक्ष आता निवडून, म्हणजे सेम परिस्थिती विधानसभेची येते। त्यामुळे जनतेच्या प्रश्नांवरती काम भारतीय जनता पार्टी करते आणि त्याचं यश हे आम्हाला जनता देते। याचं काळजीपूर्वक विचार मंथन हे विरोधक करायला तयार नाही आणि त्यातून पराभव होतोय हे स्वीकारलं पाहिजे। बरोबर आहे राहुल सर। ह्या निवडणुकीचं जर विश्लेषण आपण पाहिलं, ह्या निवडणुकीमध्ये महायुतीतले घटक पक्षच एकमेकांच्या विरोधात लढताना दिसले। म्हणजे माध्यमाच्या संपूर्ण कव्हरेजमध्ये 98-99% एकतर भाजप चर्चेत होती, नाहीतर शिवसेना चर्चेत। आता ह्या निकालाचा अर्थ काय, तर विरोधकांच्या मताला कुठेही संधीच मिळालेली नाही। जे काही महायुतीतले घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले तिथं त्यांना ती मतं मिळाली। म्हणजे अगदी शरद पवारांचा जो पक्ष जरी आपण अजित पवारांचा जरी पक्ष बघितला तर त्यांना त्यांची जी काही वोट बँक आहे पुणे आणि त्या परिसरातली ती तशी मिळाली। समजा MMR रिजनमध्ये आता भाजपची गरज आहे, कारण त्यांना शिंदेना बरोबर ठेवावं लागणार आहे मराठी मताचा टक्का आणि तो सगळा संदर्भ बघता। आणि ते ओळखूनच एकनाथ शिंदेनी पण असं म्हटलंय, असं म्हणतात वरून जे काही आलं आणि मेसेज आला की इथे जर तुम्ही मुंबईमध्ये युती करत असाल तर मग MMR रिजनमध्ये पण आम्हाला बरोबर घ्या। कारण असं होणार नाही की मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्रित आहे आणि MMR रिजनमध्ये उपनगरात गेलत की लगेच तुम्ही विरोधात जाता। तर मला असं दिसतं आहे की कदाचित असा विचार होऊ शकतो की हीच जर स्थिती राहिली तर महानगरपालिकेमध्ये सुद्धा विरोधकांना जर स्पेस मिळू द्यायचं नसेल तर MMR रिजनच्या बाहेर, कारण आता पुण्यात पण बघा मुख्यमंत्र्यांनी स्वतःच घोषित करून टाकलं की राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या बरोबर राहणार नाही। आणि पुढे हा प्रश्न सुनील तटकरेंना विचारला गेला की तिथे राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपाबरोबर नाहीये, पिंपरी चिंचवड आणि पुण्यात तुम्ही वेगळं लढताय, तेव्हा त्यांचं स्पष्टीकरण असं होतं की विरोधी जी मतं आहेत ती मतं विरोधकांना जाऊ नये ह्यासाठी आमची ही रणनीती आहे। मला असं दिसतंय की महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना कदाचित MMR रिजनमध्ये एकत्रित येईल। ती काय नागपूरला एकत्रित लढणार नाहीत, पुण्यात एकत्रित लढणार नाहीत, म्हणजेच पुन्हा विरोधकांच्या मताची फाटाफूट होईल आणि ती सगळीच महायुतीकडे जाईल। अशा पद्धतीची रणनीती सुद्धा आपल्याला बघायला मिळेल। नक्कीच मी शीतलताई तुमच्याकडे येणारच आहे। मात्र तत्पूर्वी हनुमंत पवार काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत स्टुडिओच्या बाहेरून जोडले गेलेले आहेत, त्याचबरोबर विकास पासलकर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हनुमंत, आता मी तुमच्याकडे सुरुवातीला येतोय।
काय चुकलं काँग्रेसचं आणि आता महापालिकेच्या तोंडावर म्हणजे अर्थातच काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ ठरलेली आहे, मात्र कुठेतरी अजित पवार गट किंवा शिंदे गटापेक्षाही काँग्रेस मागे आहे, पिछाडीवर आहे. नेमकं कुठे चुकलं गणित? कारण मागे देखील आपण बिहारमध्ये अशाच प्रकारची चर्चा केलेली होती. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातही तेच घडताना दिसतंय. म्हणजे आता राहुल सरांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की भाजपच्या खेळीच्या मागे आपण फरफटत तर जात नाहीयेत ना. नाही, आता राहुलजींनी जे सांगितलं की सत्तेतले 3 पक्षच एकमेकासमोर भांडतायत असं सगळं चित्र माध्यमांमध्ये दिसत होतं. ही वस्तुस्थिती होती की एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष, अजितदादांचा आणि बीजेपी इतकी मारामारी होती की नितेश राणे, निलेश राणे या 2 आमदार मंत्र्यांमधलं भांडण असो किंवा सांगोलामध्ये शहाजी बापूंनी केलेले आरोप असो किंवा संतोष बांगर यांनी केलेले आरोप असो, भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची सेना, राष्ट्रवादी आपापसात प्रचंड भांडत होते. आणि हे भांडण ते आता किती जरी दाखवत असले की आम्ही एक नरेटिव्ह प्रस्थापित करण्यासाठी केलं होतं तर ते खोटं होतं. हे भांडण खरं खुरं होतं. मुंबईमध्ये एकत्र बसायचं, सत्ता खायचा, सत्ता राखायची आणि स्थानिकच्या निवडणुकी मात्र कार्यकर्त्यांमध्ये आपापसामध्ये भांडण लावायचं, हा खेळ यांनी खेळलेला होता. आता जे उदय सामंत साहेब बोलत होते प्रेसमध्ये, तर त्यांनी दुसरं एक नरेटिव्ह सांगायचा प्रयत्न केला की आम्ही महाविकास आघाडीच्या समोर लढत होतो, आम्ही आपापसात लढत नव्हतो. तर ह्या 2 वेगवेगळ्या विसंगत गोष्टी आहेत. त्यांना अजूनही स्थानिकचे कार्यकर्ते त्यांचे आणि त्यांच्यामध्ये झालेली भांडण याचं नेमकं काय कारण होतं हे रिझन त्यांना सापडलेलं दिसत नाही किंवा सापडलं तरी त्यांना सांगायचं नसावं, पण ती खरी खुरं भांडणं झालेली होती. राहिला प्रश्न काँग्रेसबद्दल जे तुम्ही विचारलं, तर नक्की लोकशाहीमध्ये निवडणुकांमध्ये जय पराजय असतो. आम्ही नक्की ह्या आता जे यश आमचं दिसतंय 32-33 जागा दिसत आहेत, त्या जागापेक्षा अधिक जागा आम्हाला अपेक्षित होत्या. त्यासाठी आम्ही मेहनत घेत होतो. अजूनही महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये यापेक्षा जास्त यश काँग्रेसला मिळेल आणि भाजपा आणि महायुतीचं भ्रष्ट प्रशासन लोकांसमोर आम्ही आणखी ताकदीनं घेऊन जाऊ अशी मी ग्वाही देतो. मात्र हनुमान दादा, तुम्ही जे यश या ठिकाणी म्हणता आहात, चंद्रपूरमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळताना दिसतंय. 7 जागांवर तुमचा नगराध्यक्ष बसलेला आहे. मात्र तुमच्या यशापेक्षा तिथं सुधीर मुनगंटीवारांची नाराजी अधिक चर्चिली जाते. शीतलताई, मी तुमच्याकडे येतोय. काही वेळापूर्वी संजय राऊतांची देखील पत्रकार परिषद म्हणजे त्यांनी माध्यमांना संवाद साधलेला होता. त्यावेळी त्यांनी म्हटलेलं होतं की तेच आकडे, तीच ईव्हीएम मशीन आणि तितकाच पैसा. मी त्याच्यावर असं म्हणेन, तेच रडगाणं, तेच विषय आणि हे रडगाणं आणि हेच विषय घेऊन महानगरपालिकेला तुम्ही हीच रिपीट टेलिकास्ट होणार आहे. हेच विषय आपण का हरलो, आपला पराभव का झाला, हे ह्याच विषयांवर बोलणार आहेत. बघा, स्वतःचं कुठलंही विचार करायचा नाही की आपण का हरतोय, आपण लोकांपर्यंत पोचायचं नाही. जर आम्ही पोचतो आहोत तर त्याच्यावर तुम्ही बोलायचं की पैसे वाटप करता, म्हणजे तुम्ही मतदारांचा अपमान करताय. तुमचं म्हणणं आहे मतदार पैसे घेऊन वोटिंग करता, नक्की म्हणायचं आहे काय तुम्हाला? तर त्याच्यामुळे यांच्याकडे मुद्दे नाही आहेत ना. लोकांपर्यंत जाताना आम्ही का जिंकलो पाहिजे ह्याचे मुद्दे त्यांच्याकडे होते ना. आम्ही आता हरलोय तर आम्ही का हरलोय ह्याचे सुद्धा त्यांच्याकडे मुद्दे नाही आहेत. कारण त्यांनी ही निवडणूक अतिशय लाईटली घेतली असं मला खेदाने सांगावं असं वाटतंय. कोणीही फिरलं नाही, कोणीही कार्यकर्त्यांपर्यंत पोचलं. मतदार तर खूप दूरच्या गोष्टी आहेत, कार्यकर्त्यांच्या पर्यंत सुद्धा नेते पोचलेले नाहीत. हे मला वाटतं पहिलं कारण आहे. आणि मी एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल म्हणाल तर विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही गेलो. खेड्यामध्ये म्हणजे खेड्यातील सर्वसामान्य माणसाचा हा विजय असं आम्हाला वाटतंय. कारण तिथपर्यंत आम्ही पोचलो होतो आणि जे काही आमच्या योजना होत्या, ज्या योजना लोकांना भावल्या आणि नुसत्या योजना घोषणा नाही केल्या, तर योजना अंमलबजावणी केली त्याची आणि लोकांना त्याचा फायदा मिळाला. तर लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला की माननीय शिंदेसाहेब जे बोलतात ते करून दाखवतात. हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे. आणि त्या तिथेच लोकांचे प्रश्न कसे सोडवले जातील लगेचच्या लगेच, कुठल्याही रेड टॅपिझममध्ये न जाता, हे त्यांनी बघितलं. आणि सभेमधून MIDC वगैरे हा मुद्दा आहे. त्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, जी स्पर्धा होती ती तुम्हा 2 पक्षामध्येच होती नाही, कारण समोर कोणी यायलाच तयार नाही हो. मैदानात उतरायलाच आम्ही तयार नाही. आधीच मनातून हरले होते, त्याच्यामुळे आता हरण्याची कारणं नाहीयेत. बरं, ती कारणं द्यायला त्यांचे प्रवक्ते सुद्धा आज तयार नाहीयेत, कार्यकर्ते नव्हते. नाही, याचं उत्तर आपण महेश चव्हाण यांच्याकडूनच घेऊया ना. म्हणजे थेटपणे आरोप आहे तुम्ही निवडणूक लढवायलाच तयार नव्हता. निवडणूक आम्ही लढवली. आमचे सर्व नेते, आमचे सर्व कार्यकर्ते अगदी रणांगणावर होते. आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेपासून माझ्यापर्यंत आम्ही सर्वजण जितकं शक्य होईल तितक्या ठिकाणी गेलो, प्रचार केला, सर्व सभा घेतल्या, सर्व गोष्टी. मला म्हणजे माहिती नाही, जस्ट विचारते त्यांच्या ऐका ना, फक्त एका व्यक्तीला टार्गेट करण्यामध्ये काही पॉईंट नसतो. ऐका ना, आता मला बोलू द्या, मी तुमच्यामध्ये बोललो नाही.
सुप्रियाताईंनी सभा घेतल्या नाही घेतल्या हा दुय्यम मुद्दा आहे. सुप्रियाताई पार्लमेंटमध्ये बिझी होत्या. त्याच्या आधी काही इलेक्शन्स झाल्या, त्यावेळेला सुप्रियाताई एखाद्या वेळेस तिथे गेल्या नसतील. पण सुप्रियाताई प्रत्येक गोष्टीचा, छोट्या आणि छोट्या गोष्टींचा आढावा त्यांना जमेल तसं शक्य होईल तसा घेत होत्या. शरद पवार साहेब ऑफकोर्स या वेळेला प्रचारामध्ये नव्हते, पण याचा अर्थ हा नाही होत की शरद पवार साहेबांनी निवडणूक गांभीर्याने घेतली नव्हती. त्यांनी अतिशय गांभीर्याने ही निवडणूक घेतली होती. पण पुन्हा पुन्हा सांगावं लागतं आहे की ही निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. कार्यकर्त्यांचे नेतृत्व गुण असतील, त्यांचं राजकीय कौशल्य असेल, हे कसं विकसित होईल, त्यांच्या गुणांना कसा वाव दिला जाईल, म्हणून त्यांनी पुढे येऊन त्या इलेक्शन्स लढायच्या असतात, त्यांनी निर्णय घ्यायचे असतात, स्थानिक आघाड्यांचे निर्णय त्यांनी घ्यायचे असतात आणि नेत्यांनी त्यांना मार्गदर्शन करायचं असतं आणि जे बळ शक्य होईल ते बळ द्यायचं असतं. हा प्रकार होता. दुसरी गोष्ट, आज सारखं विचारलं जात आहे की विरोधी पक्षांनी निवडणुका लढल्याच नाहीत. तर मला एक सांगावं असं वाटते की ह्या नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या इलेक्शन्स होत्या. मुद्दे काय असायला पाहिजे होते, त्या शहरांमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत ते, ही ग्रामीण भागांमधून शहरी भागामध्ये परावर्तित होणारी म्हणजे नगरपंचायत असते आणि मध्यम आकाराची शहरं जी असतात ती नगर परिषद असते. याच्यामध्ये जास्त करून शेतकरी वर्ग असतो. त्या शेतकऱ्यांच्या समस्या आम्ही सातत्याने मांडण्याचा प्रयत्न केला. विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेला भाजपाने आणि एनडीएनी किंवा महायुतीने जी प्रॉमिसेस दिली होती की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, त्यांना त्यांची वीज बिलं माफ करू, थकीत वीज महेश बिलं. चव्हाण सर, ज्याप्रमाणे तुम्ही मुद्दा उपस्थित करताय ते मान्यच आहे की ही स्थानिक लेवलची निवडणूक आहे. मात्र कुठेतरी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे उतरले तेव्हा तर हे आकडे दिसत आहेत ना. मी विकास पासलकर यांच्याकडे जातो. अजित पवार गटाचे विकास पासलकर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना आपल्याला पाहायला मिळालेला होता. पुन्हा एकदा योगेंद्र पवार यांनी त्या ठिकाणी जोर लावलेला होता. मात्र पवार विरुद्ध पवार या सामन्यामध्ये बारामती असेल, त्याचबरोबर इंदापूर असेल आणि बारामतीचा एकंदरीत परिसर, यामध्ये अजित पवारांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. नाही, काय आहे, एकूण पुणे जिल्ह्याची आपण जर चित्र पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की 70% दादांना यश मिळालेलं आहे, पक्षाला यश मिळालेलं आहे. त्याचं कारणच हे आहे की निवडणूक ही केवळ लाईटली घेऊन चालत नाही, नेतृत्वाने त्याच्यामध्ये कष्ट घ्यावे लागतात. कार्यकर्त्यांसाठी नेत्याने अहोरात्र पळावं लागतं आणि म्हणून ग्राउंड लेवलवरती जात असताना केवळ फक्त घोषणा करून चालत नसतात. सरकारच्या योजना असतात त्या लोकांपर्यंत पोहोचवणं. आणि म्हणून माननीय अजितदादा ज्या पद्धतीने कामाचा झपाटा आहे, सकाळी 6 वाजता सुद्धा ते जनतेच्या कामासाठी तत्पर असतात आणि अनेक नुसत्या योजना राबवत नाही तर त्या ठिकाणी ते स्वतः जाऊन पाहतात. आणि म्हणून लोकांचे प्रश्न, हजारो लोक त्यांना सकाळपासून भेटत असतात आणि सकाळी सुरू झालेला दिनक्रम त्यांचा रात्री 11 वाजेपर्यंत चालू असतो. आणि म्हणून अशा नेतृत्वाला पुणे जिल्हाच काही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते यश हे सातत्याने येत राहते आणि ते महायुतीचे सगळेच नेते कष्ट घेत आहेत आणि त्यामुळं हा रिझल्ट आपल्याला आज आलेला दिसतो. महायुतीच्या नेत्यांनी जर काम केलं नसतं, नुसत्याच घोषणा केल्या असत्या एखाद्या ठिकाणी थांबून, तर ते यश दिसलं नसतं. म्हणून मुख्यमंत्र्यांपासून माननीय शिंदे साहेबांपासून ते माननीय अजितदादा यांनी जो परफॉर्मन्स दिलेला आहे तो खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याच्या चे प्रश्न, ग्राउंड लेवलवरचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, या सगळ्याचे एकूण प्रश्नाची सोडवणूक करणं हे लोकांना समजलेलं आता की आता केवळ फक्त आपण पक्षाकडे केवळ घोषणांवरती अवलंबून न राहता प्रत्यक्ष काम करणारे जे लोक आहेत त्यांना निवडून दिलं पाहिजे आणि त्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला पाहिजे. आणि म्हणून हा रिझल्ट आपल्याला आज आलेला दिसतो पुणे जिल्ह्यामध्ये आणि उर्वरित पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा हा सगळीकडेच सर्वांना यश मिळालेलं आहे. नक्कीच विकासजी, हनुमान दादा, हाच मुद्दा आहे की नेतेच रस्त्यावर उतरले नाहीत. म्हणजे अगदी काँग्रेसमध्ये हर्षवर्धन सपकाळ पळताना दिसले, पण इकडे संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे अडकून पडलेले होते. दुसरीकडे आपण चंद्रपूरमध्ये पाहिलं तर तिकडे विजय वडेट्टीवार अडकून पडलेले होते. जिल्ह्यातच हे नेतृत्व थांबलेलं होतं, राज्यभरामध्ये ते गेलंच नाही आणि त्याचा परिणाम आपल्या निवडणूक निकालामधून पाहायला मिळतोय. नाही, असं म्हणणं अन्यायकारक होईल. आपापल्या विभागामध्ये आणि आपापल्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांकडे जबाबदारी होती आणि त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने म्हणजे पलूसची नगरपालिका विश्वजित कदम साहेबांनी जिंकणं असेल किंवा चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार साहेब असतील किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये यशोमतीताई आणि आमचे वानखेडे साहेब असतील खासदार, ह्या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. खरं म्हणजे हर्षवर्धनजी सपकाळ यांचं विशेष अभिनंदन आम्ही काँग्रेस कार्यकर्ते करू इच्छितो, कारण सत्तेमध्ये असलेल्या अजितदादांच्या पक्षा इतक्या जागा आज आमच्या आहेत. लक्षात घ्या, एनसीपीचे 7-8 मंत्री आहेत, त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री पद आहे.
त्यांच्या इतक्या जागा 11-12 वर्षे विरोधात राहिलेला काँग्रेस पक्ष हर्षवर्धनजी संपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये जर जिंकतो तर खरोखर आम्ही महायुतीला भिडतोय, लढतोय, महायुतीचा पराभूत करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय, पण त्याच्यात कमी पडत आहोत हे निश्चित आहे. आम्ही कमी पडतोय, पण याचा अर्थ असा नव्हे की एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आणि भाजपाचं जे यश मिळालेलं आहे ते कामाचं यश आहे असा जो एकांगी प्रचार केला जातो, तर ते कामाचं यश होतं तर तुम्हाला अंमली पदार्थामध्ये जामिनावर असलेला आरोपी उमेदवार का द्यावा लागला, तुम्हाला हेलिकॉप्टरमध्ये भरून पैसे का द्यावे लागले, तुम्हाला धर्माबादमध्ये मतदार कोंडून का ठेवावे लागले, तुमच्या एकमेकाच्या आमदारांना माझ्या जीवावर दुसऱ्या पक्षाचा आमदार उठला असं का सांगावं लागलं, पोलीस स्टेशनमध्ये रितेश राणे, निलेश राणे यांना एकमेकाच्या विरोधात जाऊन का बसावं लागलं. तर जनतेच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी ही निवडणूक लढलेली नाही. हा विजय हनुमंतदादा याचंच उत्तर आपण शीतलताईंकडून घेऊया. गुन्हेगारी वृत्तीच्या माणसांना राजकारणामध्ये दिलेली जागा या सगळ्याची गोळाबेरीज आहे. याच्या विरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर होता, रस्त्यावर असणार आहे. महायुतीचा पराभव करण्यासाठी महापालिका निवडणुकांमध्येही येत्या आम्ही जीवाचं रान करू. बरोबर. हनुमंतदादा, तुम्ही जो आरोप केलेला आहे, ज्या प्रकारची टीका तुम्ही सत्ताधाऱ्यांवर केलेली आहे, त्याचं उत्तर शीतलताई देतील. मी त्यांना विचारू इच्छिते की जर तुम्ही महानगरपालिकेमध्ये महाविकास म्हणून समोर जाणार आहात का बरं त्याच्यावर अजून तुमची चर्चा होत नाहीये? का बरं तुम्ही तेव्हा उबाटाची साथ सोडताय? याचं उत्तर त्यांच्याकडे अजूनही नाही. ते आता काही बोलतील परंतु उत्तर नाहीये, कारण राज ठाकरे त्यांच्या बरोबर येत आहेत, हा त्यांचा दुखणं आहे. त्याच्यामुळे हे स्पष्ट बोलणार नाहीत. यांना फक्त बोलायचं आहे, यांना फक्त आरोप करायचे आहेत. स्वतः काय केलं, स्वतः का नाही काय, या सर्व गोष्टी तुम्ही केल्या, त्याचं काय उत्तर नाही. म्हणजे जसं मी सांगते, एक मिनिट तुमच्याकडे येणारच आहे. शीतलताईंना बोलू द्या. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा हे जिंकलेत ज्या काही जागांवर, तेव्हा ते लोकांनी जिंकून दिले, लोकांचं प्रेम, आम्ही केलेलं काम. आणि जिथे ते हरलेत तिथे ह्या सगळ्या वोट चोरी आणि पैशाचा पाऊस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे दोन्हीकडे आपण कसं सेफ राहायचं आणि दुटप्पीपणा करायचा हे त्यांच्याकडून शिकावं. कारण जिथे हरलेत तिथे का हरले त्याची कारणं काय, तर पैशाचा पाऊस, भ्रष्टाचार ही कारणं. आणि जिथे ते जिंकलेत तिथे त्यांना लोकांनी दिलेला मॅन्डेट. तर त्याच्यामुळे एका गोष्टीवर ठाम राहा, तुम्हाला लोकांनी नाकारलेलं आहे हे तुम्ही पचवायला शिका. आणि लोकांनी का नाकारलेलं आहे, कारण तुमच्या नाकारतेपणामुळे तुम्हाला नाकारलेले हे लक्षात घ्या आणि त्याच्यातून पुढे कसं जायचं याचा विचार करा. प्रत्येक वेळेला तुम्ही आमच्यावर टीका करायचं. माननीय शिंदे साहेब 18 तास काम करणारी व्यक्ती आहे, जसं अजित पवारजी पूर्ण वेळ काम करतात तसं तेही काम करणारी व्यक्ती आहे. स्वतः फडणवीसजी काम करतात, तिघ जण रात्रंदिवस काम करतायत. त्याच्यामुळे तुमचे कोण हो, मी तर म्हणेन की उबाटाचे नेते घरातून बाहेर पडले नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा जो पक्ष आहे हा फक्त वांद्र्यापुरताच आहे, मातोश्रीच्या आसपासच शिवसेना आहे, त्याच्या पलीकडे शिवसेनाच नाही. त्याचे कुठलेही नेते आज जे टीव्हीवर येऊन बोलतायत ह्याच्यातले किती नेते फिरले हो? कोणीही ते फिरलेले नाहीत, कोणीही लोकांपर्यंत पोहोचले नाहीत. कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणता ना तुम्ही, मग का कार्यकर्त्यांच्या मागे तुमचे नेते उभे राहिले नाहीत? म्हणजे नेत्यांच्या निवडणुकीला कार्यकर्त्यांनी झेंडे घेऊन त्यांच्या पाठी फिरायचं, आणि जेव्हा कार्यकर्त्यांची निवडणूक येते तेव्हा नेत्यांनी सांगितलं ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, तुमचं तुम्ही बघा. असं नाही होऊ शकत. नाही, याचंच उत्तर हनुमंतदादा, मनसेला तुम्ही का नाकारता आहात मुंबईमध्ये, म्हणजे शीतलताईंनी जो मुद्दा उपस्थित केलाय त्यावर आपलं उत्तर. नाही, शीतलताईंनी मनसेच्या अनुषंगानं बोलायच्या अगोदर त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की महापालिकेमध्ये तुम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार का नाही. शीतलताई, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा की ठाण्यामध्ये गणेश नाईक साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब हे एकत्र लढणार आहेत हो, नक्की लढणार आहेत, नक्की लढणार आहेत. म्हणजे स्पष्ट केलंय, स्पष्ट नाही. तुम्ही उत्तर नाही दिलेत पवार साहेब, हनुमंत पवार, तुम्ही उत्तर द्या. बघा प्रश्न नाही, तुम्हाला मी अनेक चॅनलवर बघते, तुम्ही अजून एकदाही उत्तर दिलेलं नाही त्याचं, कारण प्रश्नाला फक्त प्रश्न विचारताय. सत्ताधारी पक्षात आहात, ऐकायची सवय ठेवा ना. तुम्ही सांगितलं की गणेश नाईक साहेबांनी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं रावणाचं आपल्याला दहन करायचंय असं विधान करून 1 महिना पण उलटलेला नाही. ताई, कोण आहे तो रावण ज्याचं दहन गणेश नाईक साहेब करायचं? मुंबईमध्ये तुम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार आहात का? मुंबईमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढणार आहात का? हनुमंतदादा, गणेश नाईक आणि शिंदे साहेब एकत्रित लढणार आहेत मुंबईमध्ये, तुम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढणार नाही. ऐकून घ्या, महायुतीमध्ये तुम्ही एकत्र राहा, आमच्या शुभेच्छा आहेत. महाविकास आघाडीची काळजी करू नका. उत्तर नाही. विरोधी पक्षामध्ये 11 वर्ष राहण्यासाठी हिंमत लागते, ताकद लागते, निष्ठा लागते.
लागते. सत्ता आल्यानंतर पक्ष बदलून राहिला, सत्ता आल्यानंतर सत्तेतल्या पक्षात जाण्यासाठी पक्ष बदलायला काही धाडस लागत नाही. अहो, आम्ही सत्तेमधून तुपाला बाहेर दिले पडलो आम्ही, आहोत. सत्तेत होतो महायुतीचा आम्ही. पराभव करण्यासाठी विचारांची लढाई, निष्ठेची लढाई एकाच पक्षामध्ये राहून करण्याचा विडा आम्ही उचललेला आहे. तुम्ही लोकांनी आमची नेते किती संघर्ष करतात किती नाही याच्या भानगडीत पडू नका. महायुती म्हणून एकत्र राहून दाखवा. बरं, अजूनही एक मिनिट, अजूनही उत्तर नाही, मलाही बोलायचंय, अजूनही मलाही उत्तर उत्तर नाही. की विरोधी पक्षाला ठीक आहे, लोकसभा निवडणुकीमध्ये जे एक नेरेटिव्ह होतं ते यशस्वी झालं आणि चांगला विजय महाविकास आघाडीला मिळाला. त्याच्यानंतर आपण असं बसतो की खूप नकारात्मक पातळीचा प्रचार विरोधी पक्षाकडनं केला, ते आता त्यांनी थांबवायला पाहिजे. म्हणजे वोट चोरी घ्या, ईव्हीएम घ्या, हे मुद्दे आता गैरलागू आहेत. आता खरं म्हणजे 7, 8, 9 वर्षानंतर जिथे निवडणुका झाल्या तिथे स्थानिक पातळीवरती अनेक प्रश्न होते ना. प्रशासनाकडं महापालिका नगरपालिकांचा कारभार आहे, तो इतके दिवस सुरू आहे, तिथं ना लोकांचे प्रश्न मिटले ना ह्या प्रशासनाने केलेल्या गैरकारभाराच्या अनेक चित्तरकहाण्या आहेत. कोणताच मुद्दा ते पक्ष लोकांपर्यंत घेऊन गेले नाहीत दुर्दैवाने. आणि दुसरं काय झालं की दोन्ही पक्ष फुटले, म्हणजे राष्ट्रवादी फुटली आणि शिवसेना फुटली. त्याच्यानंतर पक्ष संघटन विस्कळीत झालंय. आज तुम्हाला कोकणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला उमेदवारच मिळाले नाहीत. तीच परिस्थिती शरद पवार यांच्या पक्षाची आहे. अशा वेळेला नेत्यांचं काम होतं की नेत्यांनी पक्ष संघटन जे विस्कळीत झालेलं आहे ते विस्कळीत झालेलं पक्ष संघटन पुन्हा बांधावं, नवं नेतृत्व उभा करावं, तरुणांच्या हातामध्ये काही देता येईल का, नवीन कार्यकर्ते शोधता येतील का, हे केलं नाही. माझं मत असं आहे की हा टेकावे आहे. हा टेकावे काय, जे मुख्यमंत्री म्हणाले त्याला आपण आता पॉझिटिव्हली बघू. मुख्यमंत्री म्हणाले की मी नकारात्मक पद्धतीने प्रचार केला नाही. माझं मत असं आहे की हेच विरोधी पक्षांनी घ्यायला पाहिजे की आपण आता निगेटिव्ह मुद्दे न घेऊन जाता असे कोणते मुद्दे आहेत की जे विरोधकांनी उचलायला हवेत ते तुम्ही जर घेऊन गेलात तर हे तुतू महिमेच्या पुढे जाईल. आणि असं दिसतंय मला की जर हीच परिस्थिती कायम राहिली तर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेमध्ये विरोधकांना ह्याच्यापेक्षा वेगळं काही चित्र दिसेल असं वाटत नाही सद्यस्थितीमध्ये. महेश चव्हाण, स्ट्रॅटेजी बदलावी लागेल, मुद्दे बदलावे लागतील. राहुल सरांनी ज्याप्रमाणे या ठिकाणी सांगितलंय की खरंच गरज आहे, लोकांना तुमची वोट चोरी किंवा तुमचं ईव्हीएम हे ऐकून आता कंटाळा आलाय. नाही, ऐका ना, राहुल सरांच्या मतांचा पूर्णपणे आदर राखत मला काही मुद्दे इथे मांडायचे आहेत. मगाशी मी राहुल सर आता जे म्हणत होते तेच मगाशी मी म्हणायचा प्रयत्न करत होतो, पण तुम्ही मला काही कारणासाठी थांबवलात. मी मगाशी हेच सांगत होतो की नगर परिषद आणि नगर पंचायतीचे मुद्दे, लाडकी बहीण आणि विकास, इथला विकास, मुंबईतल्या मेट्रोचा विकास हा नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या मुद्दाच नव्हता. तिथले मुद्दे काय होते की तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांचे मुद्दे होते. तिथे शेतकरी वर्ग जास्त असतो. शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई मिळालेली नाहीये. शेतकऱ्यांना यांनी मागच्या विधानसभेमध्ये जसं प्रॉमिस केलं होतं तसं त्यांना त्यांची कर्जमाफी झालेली नाहीये, त्यांची विम्यामध्ये फसवणूक झालेली आहे, त्यांची वीज बिलं थकीत आहेत ती माफ केली गेलेली नाहीयेत. त्याच्या व्यतिरिक्त तिथे रोजगार नाहीयेत, उद्योग नाहीयेत. परंपरागत साखर कारखान्यांनी, दूध डेऱ्या आणि अशा काही गोष्टी तत्सम सोडल्या. हे मुद्दे आम्ही मांडले, तेच सांगतो, हे मुद्दे आम्ही मांडले, प्रत्येक ठिकाणी मांडले. हा नॅरेटिव्ह खोटा सेट केला जातोय की आमचे नेते तिथे उतरले नाहीत. फक्त सुप्रियाताईंना टार्गेट करण्याच्या पलीकडे बरेच नेते आमच्या पक्षामध्ये आहेत. मी मगाशी सांगितलं की आदरणीय शशिकांत शिंदे साहेब जे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते असतील, अनिल देशमुख साहेब असतील, राजेश टोपे साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, प्रत्येक नेता ग्राउंड लेवलला उतरला होता आणि आम्ही प्रचार करत होतो. दुसरी गोष्ट मला इथे सांगायची की मगाचपासून एक वारंवार मुद्दा उपस्थित केला जातोय की मुंबईमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे का. अरे महायुती लढत नाहीये एकत्र. नवाब मलिकांचं निमित्त काढून राष्ट्रवादीला बाहेर काढलंय आणि फक्त शिंदे सेना आणि बीजेपी एकत्र लढतायत. आणि नवाब मलिकांच्या तर्फे त्यांना फक्त एकच गोष्ट पाहिजे की जी मुस्लिम मतं आहेत ती मुस्लिम मतं आपल्याला कशी मिळतील हे नवाब मलिकांकडून काढून घ्यायचं, राष्ट्रवादीकडून काढून घ्यायचं आणि इलेक्शन संपलं की परत एकत्र यायचं. बीजेपीला मुस्लिम मतं हवं आहेत पण डायरेक्ट घेता येत नाहीयेत म्हणून नवाब मलिकांना बदनाम करायचं. आणि अजितदादा ऐकतायत यांचं की ठीक आहे नवाब मलिक आमची मुंबई नेतृत्व करणार आहेत मुंबईच्या इलेक्शनचं, तर तुम्हाला नको आहेत तर आम्ही वेगळे लढतो. अजितदादा, ही सगळी स्ट्रॅटेजी आहे. जर तुम्ही स्ट्रॅटेजी करू शकता तर आम्ही का नाही स्ट्रॅटेजी करू शकत. आम्ही जर काँग्रेस आणि एकत्र जर समजा उद्या शिवसेना उद्धव ठाकरेंची आणि मनसे एकत्र येऊन मराठी वर्गाला ते आवडणार असेल आणि मराठी, बघा मी परप्रांतीयांच्या विरोधात बोलत नाहीये, पण मराठी अस्मिता का नाही राखायची आपण. मराठी अस्मिता जर कोणाला अभिमान वाटत असेल तर त्या अस्मितेसाठी ते दोन बंधू एकत्र येत असतील आणि काम करत असतील राजकारणामध्ये तर करावं. आणि त्यांच्याबरोबर जर आम्हाला जावंसं वाटत आम्ही जाऊ. जर काँग्रेसला असं वाटत असेल की त्यांच्याबरोबर जाऊन त्यांचं काही राजकीय नुकसान होणार असेल आणि एकत्र वेगळे लढलो तर आपल्याला जास्त मतं मिळणार असतील तर ती त्यांची स्ट्रॅटेजी झाली. याच्यामध्ये फरक असण्याचा काही गरज नाही. एक महत्त्वाचा मुद्दा मला बोलायचा, नाही मी एकच मुद्दा पटकन करतो. पण बरंच कौतुक मुख्यमंत्र्यांचं आणि उपमुख्यमंत्र्यांचं होतं की त्यांनी झंझावती दौरे केले आणि त्यांनी स्वतःला प्रचारामध्ये वाहून घेतलं. अरे मुख्यमंत्री आणि एका राज्याचे दोन्ही मुख्यमंत्री महिनाभर राज्याचं प्रशासकीय काम सोडून
लोकांच्या हिताची कामं बाजूला सोडून, लोकांच्या समस्या बाजूला सोडून स्वतःच्या पक्षाला निवडणुकीत जास्तीत जास्त मतं मिळावीत म्हणून नगरसेवकाच्या ह्याच्यासाठी महिनाभर दौरे करतात, अख्ख्या राज्यभर दौरे करतात. आता मी तर म्हणतो की याच्या पुढे फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाही, देशाचे पंतप्रधान सुद्धा मुंबई महानगरपालिकेसाठी एक मोठी मीटिंग घेतील इथे बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये. लिहून घ्या तुम्ही. तर देशाचं पंतप्रधान सुद्धा नगरसेवकाचे इलेक्शन म्हणजे 24 तास तुम्ही इलेक्शनच्या मोडमध्ये, तुम्हाला काही पडलेलीच नाहीये जनतेची. तुम्ही फक्त लाडकी बहिणीला नक्की मदत मिळाली पाहिजे, तिला स्वतःच्या पायावर उभा राहता आलं पाहिजे, ती सक्षम झाली पाहिजे. पण फक्त 1500 रुपयामध्ये कोण स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो? कोण सक्षम होतं मला सांगा. मी सक्षम होतो, मला सांगा 1500 रुपयात सक्षम कसं व्हायचं असतं? या बरोबर आहे महेश सगळ्या चव्हाण सगळी सर. बोलाचीच पण कडी आहे. जरी हे वस्तुस्थिती तुम्ही मांडत असाल, हे वास्तव तुम्ही मांडत असाल, तर आकड्यांचं गणित कुठेतरी यामुळे जुळताना दिसत नाही. म्हणूनच कारण संशयास्पद प्रमुख आहे ना. मुद्दे घेऊन जातानाच तुम्ही लोकांपर्यंत पोहोचत नाहीयेत, हेच या आकड्यांवरून तरी सध्या नाही, तरी आपल्याला पाहायला म्हणूनच- मिळतंय. म्हणून- आपली वेळ संपत आलेली आहे सर, आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झाला. शीतलताई, महेश चव्हाण, राहुल सर आणि हनुमंत दादा देखील आपल्यासोबत जोडले गेलेले होते. या चर्चासत्रामध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र